कैरीचं पन्हं तयार करण्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका भांड्यात काढून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत. कुकर थंड झाला की आपली कैरी छान शिजलेली आहे. आता आपण त्याचा पल्प काढून घेऊया. आणि अर्धी वाटी पल्प आहे, त्यासाठी मी अर्धीच वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून हे मिक्स करणार आहे. गुळाचे पूर्णपणे खडे मेल्ट झालेले नाहीत, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात टाकून, कैरी आंबट असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 2 चमचे गूळ पुन्हा टाकून घेतलेला आहे. विलायची पावडर, चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेऊया. आता गाळणीमध्ये हा पल्प टाकून आपण हा गाळून घेणार आहोत. तयार झालेला पल्पने आता आपण पन्हं तयार करूया. मी एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे. 2 ग्लास पाण्यासाठी मी इथं 3 चमचे पल्प टाकून घेतलेला आहे आणि हा मी आता ग्लासाने एकदा वर खाली करून घेते. तयार झालेलं पण आपण गाळून ग्लासमध्ये सर्व करूया आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकून घेणार आहे. शिल्लक राहिलेला पल्प काचेच्या बरणीत भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. हवं तेव्हा आपण पन्हं तयार करू शकतो.